आज सीएम साहेबांना मी निवेदन देण्यात आली होती, पण मी आली आणि सीएम साहेब दुसरे द्वारकडून निघाले. त्यांना माहित होतं की मी आली आहे, तरी पण मला टाइम दिला नाही. गेले 2 वर्षापासून मी सीएम साहेबांची भेटीसाठी मंत्रालयामध्ये मी चक्कर काटत आहे, पण सीएम साहेब मला टाइम देत नाही. बहुतेक मला कोणती सभामध्ये भेटून त्यांना सगळे लोकांच्या समोर आपला निवेदन द्यावं लागणार आहे. तरी पण मी त्यांचे सचिवला जे जनता दरबार घेत आहे त्यांना मी निवेदन दिलेलं आहे आणि ते निवेदनमध्ये माझी मागणी आहे आणि हे निवेदन मी अशासाठी दिलेलं आहे की मला आणि महाराष्ट्राची जनताला फक्त हे दाखवायचं आहे की जसे देवाभाऊनी आवाहन केलेलं आहे की जे महिलांवरती अत्याचार झालेला आहे ते आमच्याकडे या आणि आम्ही त्यांना न्याय देऊ. तो मला फक्त हे दाखवायचं आहे आणि बघायचं आहे की खरोखर सगळी महाराष्ट्राची महिलांचे सोबत बीजेपी सरकार आहे किंवा फक्त खरात सारखे लोकांचे पाठीमागे किंवा खरात पीडित महिलांना न्याय भेटणार आहे. आपल्याला हे बघायचं आहे. आणि आता महाराष्ट्रामध्ये नाही, पूर्ण भारतामध्ये जरी कोणती महिलांवरती अन्याय अत्याचार झालेला आहे तो याच्यामध्ये मी एकमेक आहे ज्याच्यावरती इतका मोठा अत्याचार झालेला आहे. आणि जसं की तुम्ही बघितलेलं आहे की एक मंत्रीची बायको असताना माझी गाडीमध्ये रिव्हॉल्वर टाकली आणि जे धनिया मुंडे आहे याच्यामध्ये मी 12-11 पॉइंट टाकलेले आहे, 13 पॉइंट आहे. याच्यामध्ये माझी मागणी आहे की धनंजय मुंडेंनी 2 बायका केली आणि 5 मुलं केले, तरी पण आमदार झाला आणि मंत्री झाला. आमने मुद्दा उचलला तो त्यांचा राजीनामा झाला. आणि दुसरा मुद्दा आहे 2005 मध्ये मी आणि जे राजश्री त्यांची दुसरी बायको आहे आम्ही दोघांना सोबत प्रेग्नेंट करून धनंजय मुंडेंनी माझी बहिणीवरती बलात्कार केला आणि याच्यामध्ये मी विषप्राशन केला आणि माझी आईवरती ब्लॅकमेलिंग, माझी आई ब्लॅकमेल करत आहे असा त्यांनी झूठा आरोप टाकला. क्योंकि माझी आई जी आहे पोलीसमध्ये जाणार होती न्यायासाठी, तो त्यांनी असा दबाव टाकून पोलीसकडून गुंड लोकांकडून दबाव टाकून माझी आईला ब्लॅकमेल करतीये असा आरोप केला होता. माझी आईने विषप्राशन केला होता, त्यांचा जीव गेला. त्याच्यावरती मला सीबीआय चौकशी, SIT चौकशी पाहिजे. आणि 2019 मध्ये ज्यावेळी धनिया मुंडे मंत्री झाला आहे त्यावेळेपासून 2019 पर्यंत त्याच्याकडे काहीच नाही होता आणि माझ्याकडे सगळे पुरावे आहे. मी सीएम साहेबांना देऊ शकते, मी भारताची सगळी मीडियावरती टाकू शकते. 2 वेळे धनंजय मुंडे आमदार झालेला आहे त्यावेळे मी स्वतःच्या मंगलसूत्र पण बँकामध्ये घाण ठेवला होता धनिया मुंडेसाठी. माझी सगळी प्रॉपर्टी विकून त्यांना आमदार आणि मंत्री केला आणि 2019 पासून त्यांच्याकडे जास्त काही नाही होता. पण 2019चे नंतर मंत्री झाले नंतर त्यांची जे दलाल गँग आहे, लडकिया पुरवणारी गँग, त्या गँगकडून हजारो कोटीची प्रॉपर्टी कुठून आली आणि ते जे वेश्या ठेवलेली आहे, ज्यांनी आता 1 महिन्या अगोदर रेंज रोवर कार घेतली आहे, हिरानंदानीमध्ये फ्लॅट दिलेला आहे धनिया मुंडेंनी आणि अंधेरीमध्ये यशराज स्टुडिओच्या जवळ खूप मोठा 20 कोटीचे मोठा एक डान्सिंग स्टुडिओ दिलेला आहे एक वेश्याला आणि मुलीची वयाची वेश्याला. तो हे सगळी गोष्टीची जे आहे हे SIT चौकशी मला पाहिजे. आणि 27 वर्षामध्ये जे 2 मुलाबाळाची आई आहे मी, माझ्या नावावरती काहीच नाहीये, फक्त एक मुंबईमध्ये मकान आहे. करुणा मुंडेची गाडीमध्ये रिव्हॉल्वर कोणी ठेवली होती आणि ज्या वेळी माझी गाडीमध्ये रिव्हॉल्वर ठेवली होती, सीएम साहेबांचं स्टेटमेंट आहे तुमची मीडियावरती की करुणा मुंडेची गाडीमध्ये रिव्हॉल्वर कोणी ठेवली, चौकशी व्हायला पाहिजे. तो त्यावेळे जे देवाभाऊ आहे त्यावेळे अपोजिशन लीडर होते, मुद्दा उचलला होता. आज तुम्ही सीएम आहे, तुम्ही सखोल चौकशी करा, याच्यासाठी हे निवेदन आहे. नीलेश राणे, प्रमोद महाजन के भाई जो है, क्या नाम है उनका स्टेटमेंट है, पंकजाताई का स्टेटमेंट आहे. मान खाली गेली पण आज मान वर झाली आहे, भाऊ बहीण एकत्र आलेले आहे, हे सगळी गोष्टी आहे. आणि माझी गाडी फोडली कलेक्टरचे केबिनमध्ये, ज्या वेळे धनिया मुंडे होता कॅबिनेट मिनिस्टर, DPDCची मीटिंगमध्ये मी गेली होती लोकांचे काम घेऊन, त्यावेळे माझ्या वाल्मिक कराडने कपडेमध्ये लघवी आलेपर्यंत माझ्या मारला होता.
ते सीसीटीव्ही फुटेज मला पाहिजे. कारवाई करायची की नाही करायची आहे ते सगळी गोष्टीवरती कारवाई व्हायला पाहिजे आणि सीसीटीव्ही फुटेज माझ्याले ते कार्यालयाचे पाहिजे. आणि त्यानंतर पुण्यामध्ये 2020 मध्ये 5 ऑक्टोबर करवा चौथचा दिवस होता. 5 ऑक्टोबरला 2020 मध्ये मी पुण्यामध्ये गेली होती. परली जात होती. रस्त्यामध्ये मला अडवला आणि जे राज घनवटचे जे दलाल गँग आहे, राज घनवट, तेजस ठक्कर, पुरुषोत्तम केंद्रे, धन्या मुंडेला लडकी पुरवणारे हे दलाल लोक जे आहे ते लोकांनी माझ्यासोबत काय केला होता तिकडचे पण सीसीटीव्ही फुटेज मला पाहिजे. एक मंत्रीची बायको होण्याच्या मला किती मोठी फेडाव लागली आहे त्याच्या मला पाहिजे. त्याच्या मला सीबीआय चौकशी पाहिजे आणि त्यानंतर मला सीसीटीव्ही फुटेज पाहिजे. पोलीस अधिकारी यांना मी कॉल केला होता. पोलीस आली पण परत गेली. कशाला? धन्या मुंडेचा मॅटर आहे. आणि त्यानंतर अभी भी माझी सोशल मीडियावरती खोटी बदनामी और गलत लोगों को मेरे पीछे भेजते हैं. मेरे साथ जो आता है वो धनिया मुंडे का हो जाता है. पैसे लेके लोगों को खरीद लेता है और मेरी झूठी बदनामी कर रहा है कि कौन से वीडियो डाल रहा है, उसके कार्यकर्ता कौन से वीडियो डाल रहे हैं और बोल रहे हैं मेरे वीडियो है वो. तो इसकी भी एसआईटी चौकसी होना चाहिए. नहीं तो मैं भी डाल सकती हूँ कि ये वीडियो जो मेरे नाम पे डाल रहे हैं वही वीडियो मैं अपने सोशल मीडिया पे डाल सकती हूँ और ये बोल सकती हूँ कि ये वीडियो पंकजा मुंडे का है, राशिरी मुंडे का है, प्रीतम मुंडे का है. और भी बात, जो बीजेपी का बीड़ जिले का ये होता जिला अध्यक्ष भगीरथ बियानी, उसके भी मर्डर की सीबीआई चौकसी होना चाहिए. उसने अपने दिमाग पे गोली मारी थी पर किसके दबाव तंत्र में आके गोली मारी उसने, ये सब चीजों की सीबीआई चौकसी मुझे चाहिए. तो खरंच जरी बीजेपी सरकार जे आहे ते महिलांचे लेक लाडकी, लखपती बहन, खरंच जे देवाभाऊने आवाहन केलेलं आहे की महिलांना मी न्याय देणार आहे, तो मला फक्त हेही बघायचं आहे आणि महाराष्ट्राची जनताला हे दाखवायचं आहे की खरोखर बीजेपी सरकार जे आहे महिलांना खरोखर न्याय देणार आहे का. धन्यवाद. हा बघा, हे कलियुग आहे. हे कलियुगमध्ये न्याय भेटणार नाही. पण माझ्यामध्ये इतकी काबिलियत आहे की मी न्याय हिचकून घेणार आहे. कोर्टामध्ये मला न्याय भेटलेला आहे. पण सरकार ज्याच्यासाठी बसलेली आहे त्यांचं पण जे कर्तव्य आहे त्यांना कामावर मी लावणार आहे. आणि जसे देवाभावनी आला, आज मला गेले 2 वर्षापासून मी इथे चक्कर काटत आहे. त्यांच्या पीए सोबत माझं बोलणं पण होत आहे, तरी पण मला वेळ देत नाही. आज पण मी आली, 1.5 तास मी उभे राहिली बाहेर आणि असे दूर लांबून गोरगरीब लोक आले होते. बुजुर्ग असे 70-75 वर्षाची महिला आली होती त्यांचे नवऱ्याला घेऊन. त्यांना पण टाइम देत नाही. आणि आतमध्ये सीएम साहेब आहे पण आमदार खासदार जात आहे आतमध्ये, मोठे पैसेवाले लोक जात आहे, पण गोरगरीब जनता जे आहे सीएमचे केबिन मध्ये बाहेर उभे आहे. सीएम साहेब दूसरे दरवाजे से बाहर निकल जाते हैं. तो ये कहाँ का न्याय है? सरकार क्यों है? किस लिए है सरकार? सीएम साहब क्यों बैठे? सिस्टम क्यों बना हुआ है? किस लिए है ये सरकार? यदि एक मंत्री की बीवी पे इतना अन्याय होता है और ये सिस्टम कुछ नहीं बोलता है तो क्यों बैठे ये मंत्रालय में हमारे जनता का पैसा लूटने के लिए? सिर्फ क्या जनता का पैसा लूटने बैठे? टोल टैक्स वसूल के उधर से आओ तो देखो कोई भी वो ट्रैफिक पुलिस वाला आता है, गाड़ी का फोटो खींच के ले जाता, 3000 कट गए, अकाउंट से कट गए. अरे ये क्या चल रहा है? क्या सिर्फ आप यही करने के लिए बैठे हैं क्या? ऊपर अभी मैंने देखा, मैं तो कभी ऐसे खड़ी नहीं रही क्योंकि मुझे इन लोगों से न्याय की अपेक्षा नहीं है, फिर भी मैं आज आई हूँ यहाँ पे. पर मैंने यहाँ पे देखा 75 साल की बूढ़ी औरत वहां से आई है, इतनी दूर से, 500 किलोमीटर दूर से, पर मालूम पड़ रहा है वो 3 घंटे खड़ी है बाहर भूखी प्यासी, और मालूम पड़ रहा है 4 घंटे बाद सीएम साहब तो दूसरे दरवाजे से निकल गए. अरे ये क्या चालू है? थोड़ी सी शर्म करो, मैं तो यही बोलूंगी. धन्यवाद.